या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259। वाडिया हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या आधीच अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांचा राजीनामा डॉक्टर संदीप आडके यांनी वाडियामधील भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढल्यामुळे आले गोत्यात। सोलापूरमध्ये येत्या 10 तारखेला वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांचं 20 वर्षानंतर पुन्हा उद्घाटनाचा वाडियाच्या संचालक मंडळाने घाट घातला। खुद्द अध्यक्ष प्रभाकर करंदीकर यांनीच राजीनामा दिला। वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी अस्थिरोग तज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर संदीप आडके यांनी वाडिया हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दिनांक 10/3/2025 रोजी तक्रार देऊन बाहेर काढलेला। प्रभाकर करंदीकर हे 2006 सालापासून वाडिया हॉस्पिटलचे प्रेसिडेंट म्हणून ट्रस्टमध्ये आहेत। त्यावेळेस ते सनदी अधिकारी असल्याने सरकारी नोकरीत होते, परंतु त्यांनी ट्रस्टमध्ये येताना सरकारकडून कोणतीही रितसर परवानगी घेतलेली नाही। तसेच वाडिया हॉस्पिटल ट्रस्टचे प्रेसिडेंट हे उच्च शिक्षित डॉक्टर्स असावे लागतात। हे सर्व नियम डावलून आपले राजकीय वजन वापरून करंदीकर हे वाडिया हॉस्पिटलशी कोणताही संबंध नसताना केवळ वैयक्तिक फायद्यासाठी या हॉस्पिटलमध्ये घुसले होते। पुढे त्यांच्या अकार्यक्षम कामामुळे व प्रशासनातील भ्रष्टाचार व गैरकारभारामुळे त्यांचे तत्कालीन सचिव RR राठी यांच्यासोबत अनेक वर्ष भांडणामध्ये गेले। त्यामध्ये 2007 सालापासून हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान होऊन काही दिवसातच सोलापुरातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय प्रतिष्ठित असं हॉस्पिटल बंद पडलं। त्यानंतर धर्मादाय आयुक्त सोलापूर यांनी चौकशी करून याच्या सर्व ट्रस्टी व संचालक मंडळाला हॉस्पिटलच्या नुकसानाबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत 16/5/2014 रोजी जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडे पत्र पाठवलं होतं। परंतु करंदीकर यांनी वारंवार धर्मादाय आयुक्त कार्यालयाची फसवणूक करून बोगस चेंज रिपोर्ट दाखल करून आपल्या मर्जीतील लोकांना वाडिया हॉस्पिटल ट्रस्टमध्ये दाखल करून घेतलं। हॉस्पिटलमध्ये 2006 सालापासून कर्मचाऱ्यांना व येथील डॉक्टरांना पगार न दिल्यामुळे व गैरकारभारामुळे हॉस्पिटल डबघाईला आलं असताना त्यांनी कधीही हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं नाही। एवढंच काय तर त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी चक्क पोलीस संरक्षण घेऊन यावं लागलं। हॉस्पिटल बंद असताना त्यांनी सोलापूर पोलीस आयुक्तांना आपल्या पोलिसांना गस्त घालताना हॉस्पिटलकडे लक्ष देण्याबाबत पत्र लिहिलंय। यातून ते किती अकार्यक्षम होते हे सिद्ध होतं। परंतु कोट्यावधी रुपये हॉस्पिटलकडे असताना त्यांनी हॉस्पिटलच्या मालमत्तेचा कधीही सांभाळ केला नाही। याउलट लोकांनी दिलेल्या देणगीतून बांधलेल्या इमारती बेकायदेशीररित्या पाडून विकल्या। तसेच देणगीतून खरेदी केलेल्या हॉस्पिटलची कोट्यावधी रुपयांची यंत्रसामग्री मागील वर्षी अक्षरशः भंगारमध्ये 5 लाखाला विकली व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला। बंद हॉस्पिटलमध्ये दरवर्षी लाखो रुपयांच्या देणग्या, सरकारी अनुदान लाटलं व शासनाची व देणगीदारांची घोर फसवणूक केली। दुसरीकडे 2007 सालापासून येथील डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची देणी दिलेली नाहीत। या सर्व गैरकारभाराची तक्रार डॉक्टर संदीप आडके यांनी धर्मादाय उपायुक्त श्री प्रवीण कुंभोजकर, जिल्हाधिकारी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीमधील तज्ञ डॉक्टर संतोष आडके यांच्याकडे केलेली होती। याच्या सुनावणी सुद्धा करंदीकर उपस्थित राहिले नाहीत। त्यानंतर दिनांक 1/7/2025 रोजी धर्मादाय उपायुक्तांकडे हॉस्पिटलच्या गैरकारभाराबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी डॉक्टर आडके यांनी अर्ज केलेला आहे। हा सर्व भ्रष्टाचार व चालू हॉस्पिटल बंद पाडण्यास जबाबदार असणाऱ्या प्रभाकर करंदीकर यांनी हे प्रकरण भलतंच अंगलट आल्यामुळे चक्क आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। याबाबत खुद्द संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी डॉक्टर संदीप आडके यांना सांगितलंय। त्यामुळे वाडिया हॉस्पिटल उद्घाटनाआधीच या भ्रष्टाचारामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनलाय। पुढे या प्रकरणाची फौजदारी तक्रार करणार असल्याचं डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितलंय। जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय। यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा। पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15।